सुषमा, माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आलेलो आहोत आदरवाडी या ठिकाणी। सोशल मीडियावरती जे व्हिडिओ आणि फोटो जे व्हायरल झालेले होते खरं तर या फोटो आणि व्हिडिओची चौकशी करण्यासाठी मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद डामाले, RPIचे या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी कदम, कामगार आघाडीचे मारुती भाऊ कुरपे, वसंत चोरगे आज या खरं तर पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याबरोबर आहेत पुन्हा एकदा आपण जोडले गेलो आहे मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद डामाले यांच्याबरोबर। खरं तर जाणून घेणार आहोत आपण की ही ज्या कामाची रूपरेषा आहे, कशा पद्धतीचं काम केलेलं आहे या ठिकाणी। तर नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्ही खरं तर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेला आहात। कामाचा दर्जा काय सांगाल एकूण तुम्ही, कशामुळे घडले? खरं पाहिलं तर हा नॅशनल हायवे पूर्वीच्या काळामध्ये हा जिल्हा मार्ग होता, त्यानंतर राज्यमार्ग झाला। कोकणामध्ये घाटाचं काम झाल्यानंतर हा रस्ता पुण्यापासून तर इकडे मुळशीमधून तामिनीमधून आदरवाडी, कोंडेथर आणि विळे भागाड या MIDCला आणि पुढे मुंबई गोवा हायवेला जोडला जातो। हा रस्त्याचं काम 2016 साली सुरू झालं आणि केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांनी या रस्त्याचं राज्यमार्गाचं रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केलं। 753F असा या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक झाला आणि ज्या प्रमाणात हे काम व्हायला पाहिजे होतं, त्याची जी खालचा जो बेस तयार व्हायला पाहिजे होता, फॉरेस्टच्या अडचणीमुळं, तसं पाहिलं तर ही जमीन आपण आता ज्या ठिकाणी उभा होती प्रायव्हेट शेतकऱ्यांची खाजगी जमीन आहे। फॉरेस्टचा तसा काही या क्षेत्राशी संबंध नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम करून दिल्यामुळं नॅशनल हायवेचं मजबूतीकरणाचं काम जे व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकलं नाही आणि खालचा भाग जो पूर्वीचा आहे हा माती खोदल्यामुळं खाली माती आहे संपूर्ण, त्याच्यामध्ये जो भराव व्हायला पाहिजे मुरमाचा आणि चांगल्या बोल्डरचा तो न झाल्यामुळं त्याच मातीच्या ह्याच्यावरती डांबरीकरण केलं आणि रेलिंग करत असताना हे जे रेलिंग केले त्या रेलिंगच्या खड्ड्यामुळं हे सगळं पाणी त्याच्यामध्ये पुन्हा झिरपलं आणि त्यामुळं खाली एक टाटा पॉवर कंपनीचा डोंगरवाडीकडे जाणारा एक 200 मीटरवरती रस्ता आहे आणि त्या रस्त्याला खाली खोदकाम पूर्वीच्या काळामध्ये केलं आणि टाटा पॉवरचा प्रकल्प करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं ब्लास्टिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये बावडी करण्यासाठी किंवा त्यावेळेच्या पाईपलाईन करण्यासाठी 1937 साली किंवा 30 साली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 60 सालापर्यंत काम झालेले आणि त्यामुळं आतमध्ये भूगर्भामध्ये सुरुंगाच्यामुळे किंवा त्याच्यामुळं ब्लास्टिंगमुळे या ठिकाणी अनेक अशा खडकामध्ये भेगा तयार झालेल्या आहेत। दावडीपासून ज्याला आपण सारोळे गाव म्हणतो, निवे गाव अंतर्गत येतं ते, तिथून 6 किलोमीटरचा बोगदा हा डोंगरवाडी गावापर्यंत आला आणि डोंगरवाडी गावापासून भिरा गावापर्यंत खाली टाटा पॉवर हाऊसपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे जलविद्युत प्रकल्पाला हे पाणी नेलं गेलं आणि त्या काळामध्ये जे काम करत असत, आत्ताच्या काळामध्ये जसं कंट्रोल ब्लास्टिंग होतं, पूर्वीच्या काळामध्ये कंट्रोल ब्लास्टिंग नव्हतं, तर जसं ब्लास्टिंग जुन्या पद्धतीप्रमाणे झालं आणि त्यामुळे अनेक हादरे या डोंगराला बसलेले आहेत आणि त्याचाही मला वाटतं परिणाम खऱ्या अर्थाने या भूस्खलनावरती झालेला आहे आणि म्हणून हे भूस्खलन झालेलं आहे असं माझं या ठिकाणी मत आहे। आणि याची दुरुस्ती अशा प्रकारे जर आपण अतिवृष्टी झाली, या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी मुरलं जादा प्रमाणामध्ये, तो डोंगर उताराचा भाग असतो, वरच्या भागावरची जी काही माती किंवा मुरुम असतो तो मुरुम हा मध्ये स्लाईड होतो, खालून पाणी निघून जातं आणि पाणी एकदा खाली गेलं, खडक आणि मातीच्या मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं की वरची माती खडकावरची उताराचा भाग असल्यामुळं कोकण विभाग त्या ठिकाणी ते वरचा थर घसरला जातो। अशा प्रकारचा हा थर घसरलेला आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला थोड्या प्रमाणामध्ये काय होणार, टाटाचा हा जो प्रकल्प आहे जे काम झालेले त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी बाधा निर्माण झालेली आहे। खरं तर आपल्याबरोबर आहेत श्रीकांतजी कदम, आपण भेटणार आहोत त्यांना। हा जो आपल्याला जे दिसतोय समोर आपल्या जे आहे ते जे अभयारण्य आहे, हे अभयारण्य सुधागड अभयारण्यामध्ये जे काय गेलं, आपण यापूर्वी संपर्क साधलेला होता। RFO होते तरसे सर, त्यांना आपण खरं तर विचारलेलं होतं की ह्या रस्त्यावरती त्वरित काम होण्यासाठी
सुधागडचे जे आरोप आहेत त्यांना कल्पना दिली होती आपण की ह्या रस्त्याचं त्वरित काम करावं, आणि आम्हाला असं समजतंय की सुधागड वन विभागाकडनं याला काही अडचण होते, परंतु त्यांनी तसं सांगितले आहे आपल्याला की आमची कोणतीही हरकत नाही, ज्या काय रस्ता असेल त्या रस्त्यावरती तुम्ही पुन्हा डागडुजी करावी, परंतु रस्त्याची जी काय रुंदी आहे ही वाढवू नये. काय सांगाल साहेब तुम्ही? वास्तविक पाहता त्यांनी हा कायद्याचा चुकीच्या पद्धतीने बागुलबा करून विनाकारण रस्त्याला अडथळा निर्माण केलेला आहे. आमदार ढमाले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा रस्त्याला खरं 600 कोटी पडले होते, परंतु फॉरेस्टवाल्यांनी हरकत केल्यामुळे त्याची आकडा कमी होऊन तो 350 कोटीमध्ये हा रस्ता बसवण्यात आला. परिणामी चांगल्या स्वरूपाचा भक्कम रस्ता झालेला आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या पद्धतीने त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे होता, त्या मानकानुसार हा रस्ता झालेला नाही. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा अशा भूस्खलन सारख्या प्रसंगाला आणि लोकांच्या अडचणीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. वित्त आणि मनुष्यहानी नेहमी होऊ शकते, आणि म्हणून वन विभागाने आपल्या जे काही तांत्रिक गोष्टी आहेत त्यांनी त्या दूर कराव्यात आणि हा राष्ट्र विकासाचा, राज्य विकासाचा मार्ग त्वरित खुला करावा, त्याचे कायदेशीर अडचणी दूर कराव्या ही विनंती. तुम्ही हा रस्ता खरं तर पूर्णतः निधीचा वापर न होण्याचं कारण तुम्ही वन विभागाला दोषी धरता का? यस, 100%. कारण त्यांनी हरकती केल्यामुळेच हा रस्ता अनेक ठिकाणी थांबला, किंबहुना तो पूर्ण त्या क्षमतेचा राष्ट्रीय मार्ग दर्जाचा होऊ शकला नाही. खरं तर आज जर पाहिलं तर हा रस्त्याची जी कटिंग झालेली आहे, या ठिकाणी जो रस्ता तुटलेला आहे, यामुळे या मार्गाने जे काही येणारे वाहतूक आहे ही खरं तर थांबवली गेलेली आहे, आणि याच रस्त्यावरती अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय खरं तर. बरोबर. तर ह्या गोष्टीला हा जो दुजारा देण्यासाठी किंवा हा रस्ता पूर्णतः होण्यासाठी साधारणतः काय उपाययोजना करणार? उपाययोजना म्हणजेच वन विभागाने त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात, आणि हा राष्ट्रीय दोन्ही खात्यांचा समन्वय होऊन, वास्तविक पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकार वन विभाग सुद्धा हा एकाच ह्याचा भाग आहेत. त्यातल्या तांत्रिक गोष्टी दूर करून राष्ट्रीय मार्गाचे जे मानक आहेत त्यानुसारच हा रस्ता व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे, भूमिका आहे. त्यासाठी आमदार शरदराव ढमाले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा अधिक स्वरूपाचा तीव्र करून हा मार्ग पुढच्या वर्षी केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब आणि संबंधित मंत्री यांच्याशी बोलून हा विशेष जास्तीत जास्त मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. खरं तर आता आपण भेटलेलो आहोत या ठिकाणी श्रीकांतजी कदम असतील, माजी आमदार शरद ढमाले असतील, यांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहाल तर ही जी आदरवाडी या ठिकाणी पडलेली जी भेग आहे रस्त्याला, तर ह्या मातीच्या स्वरूपामध्ये असलेला हा बनवण्यात आलेला हा रस्ता किती काळ खरं तर टिकू शकतो हाही एक मोठा प्रश्नचिन्ह पडलेला आहे. आणि खरं तर आता हा नॅशनल हायवे असल्याने ह्या हायवेची दुरुस्ती खरं तर किती दिवसामध्ये पूर्ण होती आहे, कारण ह्या रस्त्यावरती असणारे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत यांनी अनेक जणांचं या ठिकाणी खरं तर नुकसान झालेलं आहे, आणि ह्या नुकसानही या ठिकाणी खरं तर भरपाई करून देणार हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.